महापौर निवडीच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली। भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहात जय श्रीराम आणि मोदी मोदीच्या घोषणा देऊन पालिका सभागृह डोक्यावर घेतलं। भाजपच्या नगरसेवकांकडून मोदी मोदीचा जयघोष थांबतच नव्हता, तेव्हा समोर उभ्या असलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी भाजपच्या मोदी मोदी पाठोपाठ अचानक चोर है चोर हे अशा घोषणा सुरू केल्या। ठाकरे गटाच्या अनपेक्षित पावित्र्यामुळे भाजप नगरसेवकांनी मोदी मोदीच्या घोषणा थांबवल्या, मात्र लगेचच भाजपच्या नगरसेवकांनी देवाभाऊ देवाभाऊचा गजर सुरू केला। त्यानंतर ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी चोर हेच्या घोषणा थांबवल्या आणि ठाकरे ठाकरे नावाचा जयघोष सुरू केला। या घोषणांमुळे पालिकेचं सभागृह दणाणून गेलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम सभागृहाच्या गॅलरीतून बसून हा सगळा प्रकार शांतपणे पाहत होते। पहिल्याच दिवशी ठाकरे गट आणि भाजप आमने सामने आल्यानं आता आगामी काळात या दोन पक्षांमध्ये अशाच प्रकारचे खडाजंगी होण्याचे चिन्ह दिसतात। बघा, ज्या पक्षाचा महापौर होणार आहे निश्चितच आहे नेत्यांचं नाव घेणे गरजेचं आहे आणि तो त्यांचा आनंदाचा भाग पण आहे। म्हणून मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांच्याबद्दलचा अपशब्द हे विरोधी पक्षांची ही संस्कृती नसली पाहिजे। आम्ही शिवसेना प्रमुखाचं मी नाव जिंदाबादचं घोषणा आम्ही देतोय ना। असं नेत्यांवर टीका करण्यापेक्षा स्वतः का पडले याचं आत्मचिंतन त्यांनी करायला पाहिजे।